नमस्कार. स्पार्कल अँड स्पाइस विथ स्मिता या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी तुम्हाला कारल्याची टिकाऊ चटणी कशी करायची ते दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी लागणारी ही 1/2 किलो कारली मी या ठिकाणी घेतली. हे स्वच्छ धुवून चिरून त्याला मीठ लावून ठेवलेलं आहे. ते अर्ध्या तासानं मी पिळून घेणार जेणेकरून त्याचा कडूपणा जाईल. त्यानंतर ह्या लाल ओल्या मिरच्या मी या ठिकाणी घेतल्या, त्या 10-15 आहेत. 2 लसूणचे कांदे सोलून घेतलेत. त्यानंतर 1 वाटी शेंगदाणे घेतलेत, अर्धी वाटी तीळ घेतलेत, हे अर्धी वाटी धणे, अर्धी वाटी जिरे, चिंच, गूळ आणि मीठ हे चवीनुसार घालायचे. त्यानंतर आता मी काय करणार आहे, हे पिळून काढल्यावर ही तेलामध्ये भाजून घेणार आहे. हेही तेलामध्ये मिरच्या लाल भाजून घेणार आहे आणि लसूण हे सगळं तेलावर हे तिन्ही भाजून घ्यायचं. त्यानंतर हे सगळं कोरडं भाजायचं आहे. चारही जिन्नस शेंगदाणे, तीळ, धणे, जिरे हे कोरडं भाजून घ्यायचं आणि मग नंतर सगळं एकत्र मिक्सरवरून काढायचं. चिंच, गूळ आणि मीठ घालून मिक्सरवरून काढायचं. हे बघा, हे मी सगळं नुसतंच भाजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे तेलावर भाजलं आहे. या मिरच्या, लसूण आणि कारलं आणि ही कोथिंबीर मी मगाशी सांगायची विसरले. ती मी घेतली होती भरपूर, पण ती तेलावर भाजल्यावर एवढी झाली. आता हे मी काय करणार आहे, सगळं मिक्सरवर वाटून घेणार आहे आणि वाटताना त्याच्यामध्ये चिंच, गूळ आणि मीठ हे आपापल्या आवडीनुसार चवीनुसार घ्यायचं आणि चटणी वाटून घ्यायची. हे बघा, ही आपली आता चटणी तयार झाली आहे आणि आता मी काय करणार आहे, त्याला अजून खमंग करण्यासाठी तेलाची फोडणी देणार आहे. त्याच्यामध्ये मोहरी, हिंग आणि कढीपत्ता ह्याची फोडणी देणार आहे वरून, म्हणजे अजून जरा खमंग होते. ही चटणी कारल्याची असली तरी अजिबात कडू लागत नाही. तुम्ही घरी करून बघा, दाखवले तशी. आणि जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा. आता ही आपली चटणी तयार आहे. ही झाली आपली कारल्याची टिकाऊ चटणी.